हॅलो फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि आज आहे मंगळवार. आफ्टर खूप दिवसानंतर माझं तुमचं बोलणं चालले. म्हणजे बघा, आज आहे मंगळवार, म्हणजे आमच्या गावचा बाजार. यश गेलेला बाजारला. फ्लॉवर, कोबी असं मी सगळं बॅगातून भरून ठेवायला लागले. का तर फ्रीजमध्ये हे करायसाठी. वांगी किती छान आणलेत बघा यशनं. खूप छान अशी वांगी आहे ती, मस्त आहेत एकदम फ्रेश अशी वांगी. कोथिंबीर आणायला सांगितलेली, कोथिंबीर काही यशनं आणली नाही. थोडं थोडं काय काय हे हे सगळं आता हे सगळं आपण भरून घेऊन फ्रीजला सेट करायचं हे सगळं. आणि कुणाकुणाकडे पाऊस पडायला लागला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे पाऊस नाही, बहुतेक ह्यावेळेस दुष्काळ जाहीर होते काय कुणाष्ट. कोल्हापूर जिल्हा असून सुद्धा अजिबात पाऊस नाही, काहीसुद्धा अजिबात. उष्णता पण कमी नाही, खूप सारं उष्णता आणि उन्हाळा खूप जाणवतो. त्यामुळे तुमच्याकडे कुणाकुणाकडे पाऊस चालू झाला आहे कोकणात वगैरे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुष्काळ असला तर म्हणजे दुष्काळाचं सावट येईल काय असं तुम्हाला वाटते हे मला नक्की सांगा कमेंट करून. दुष्काळ पडूच नाही, पण वातावरण तर तसं झालं आहे दुष्काळासारखंच. हे सगळं माझं बाजार सगळं भरून घ्यायचं चाललं आहे. हे बघा, गव्हाची शेंगा आणि अद्रक आणि टमाटर. बाकी सगळे काय, आता डाळी वगैरे सगळ्या बाजारमधनं आमच्या इथल्या आणायच्या सगळ्या. नंतर डाळी वगैरे सगळं बाजारमधनं आणलं तर चालते. बाजारात पण आता उन्हाळा खूप असल्यामुळं मे बी जास्त काही मिळत नसणार आहे. त्यामुळे जेवढं त्याला मिळेल तेवढं त्यानं घेऊन आलं आहे. चला तर बघा मग पुढं कंटिन्यू ब्लॉग आजचा माझा. अशा तऱ्हेने आजचा बाजार बघा असा सगळा कॅरीबॅगमध्ये भरला आहे सगळा. फ्रीजला आता आपण सगळं ठेवून घ्यायचं. हे म्हणजे व्यवस्थित 4-5 दिवस तर पुढचं राहिलं ते सगळं. आणि आता उन्हाळा खूप असल्यामुळे मला वाटते बाजारातून जास्त असं काही माळवं येत नाही. जेवढं मिळाले तेवढं यश आणले. अजून असेल काय काय, पण त्याला एवढं काही जास्त असं सांगितलं नव्हतं आणायला. जेवढं सांगितलं तेवढं तो घेऊन चालाय बघा हे सगळं. चला तर मग पुढं आता आपण स्वयंपाक करायला सुरुवात करूया. प्लॅनचं काम बऱ्यापैकी आता कमी झाले, कारण अधिक महिना होता. 2 महिन्यात जर असं काम कमी असते. अधिक महिना लागल्यामुळे आपलं प्लॅनचं काम बऱ्यापैकी कमी झाले. आणि आता 24 तारखेच्या ऑर्डर आहे. उद्यापासून आपलं त्याचं काम चालूच राहील. तर मला जर जमलं तर मी शूट घ्यायचा प्रयत्न करेनच. जर असं मन अस्वस्थ झालं आहे ह्या सगळ्या ह्याच्यामुळं, वातावरणामुळं, त्यामुळे शूट नाही घेतलेलं जास्त. चला तर पुढं बघत राहा माझा आजचा ब्लॉग. आता स्वयंपाकाला मी सुरुवात करणार आहे आता.